हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर तुम्हाला सांगितलं होतं मी की गावाकडे गेल्यानंतर बरेचसे लग्न आहेत, बरेचसे प्रोग्राम आहेत जे मला अटेंड करायचे आहेत. त्यातलंच हे पण होतं. मला या लग्नाला म्हणजे यायचं नव्हतं, कारण 2-3 दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता आणि मम्मी येणार नव्हती. कसं आहे ना, मी मम्मी असल्याशिवाय लग्नाला कुठल्याच जात नाही, त्याच्यामुळं मग मला जायचं नव्हतं. पण ताईंनी आणि दादीने आग्रह केला, त्याच्यामुळे मला जावं लागलं. तर लग्नामध्ये भरपूर पाऊस होता, भरपूर थोडा वेळसुद्धा पाऊस थांबलेला नाही आहे. वऱ्हाड भिजत आलं आणि जे येणारे लोक होते लग्नाला ते पण भिजत होते. तर आम्ही गाडीत होते, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला तसा. तर इथं आमचा मेकअप वगैरे झाला. येताना मेकअप करून आलो होतो आम्ही, पण आल्यानंतर घामाने ह्याने परत अजून हे झालं. आणि लग्न 3:30चं असल्यामुळे अजून मेकअप करायला वगैरे टाईम होता, त्याच्यामुळे मग परत एकदा मेकअप केला. तर आता इथं लग्न वगैरे होते, तुम्ही बघू शकता. मस्तपैकी छान असा हॉल आहे. बाहेर पडतोय पाऊस, असं वाटत नाही आहे की म्हणजे बाहेर पाऊस पडतोय असं पण नव्हतं वाटत. पण छान मोठा हॉल होता, त्याच्या कळतसुद्धा नव्हतं की बाहेर पाऊस येतोय की काय होतंय ते. आणि भरपूर जोरदार असा पाऊस होता त्या दिवशीचं. 24 तारखेचं लग्न, भरपूर डेंजर. आणि आता त्यानंतर मग इथं फोटोशूट वगैरे चालू आहेत. आम्ही मेकअप करायलाच वेळ घालवला तिथं, आणि जवळच खोली असल्यामुळे आम्हाला तिथून सगळं दिसत होतं. आम्ही स्टेजच्या जवळच उभा राहिलेलो. नवरी नवरदेव काय दिसत नव्हते मला, कारण सगळेजण कॅमेरावाले सगळे लवकर येत होते मध्ये मध्ये, आणि त्याच्यामुळे असं वाटत होतं की अरे बाजूला सरकार आहे, मला व्हिडिओ काढू द्या. तर लग्न झाल्यानंतर जे फायर फटाके लावले होते ना, त्याच्यामुळे असं वाटत होतं की अरे इथं सगळ्या पिशव्या वगैरे ठेवल्यात, त्या पिशव्याने नाही त्याच्यावर ते ठिणग्या पडून पेट घ्यावा असं मला वाटत होतं, भीती वाटत होती. त्या लग्नामध्ये रुखवत पण खूप छान दिला होता. मोठे कपाटं दिलं होतं, एक हा कपाट दिलं होतं, दुसरं एक छान राजा राणीचं कपाट दिलं होतं, मस्त असं वॉर्डरोबसारखं. त्यानंतर छान असा रुखवत मांडलेला आहे, तुम्ही बघू शकता. झाडूपासून सुईपासून सगळं दिलेलं आहे. मोठा सोफा दिलेला आहे, TV, फर्निचर जे म्हणाल ते फर्निचर होतं. 3 कपाटं तर इथंच झाली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं फ्रीज म्हणा, TV म्हणा, किचनमधले छोटे छोटे भांडे, हे सगळं दिलं होतं. त्यानंतर आम्ही मग जेवायला गेलो, कारण माझा जेवणाचा टाईम पण होत होता 6चा, पण आम्ही 4:30-5 वाजता जेवायला गेलो. तर सगळे अगोदर जेवून बसलेले. लग्न 3:30चं होतं, त्याच्यामुळे 12 वाजल्यापासूनच जेवणाची तयारी चालू होती, जेवणाला सुरुवात करत होते ना. आम्ही लेट आल्यामुळे मग आम्ही घरून जेवून आलो होतो. त्यानंतर मग 5 वाजता आम्हाला भूक लागली, मग आम्ही जेवायला गेलो. मस्त सगळ्यांचं जेवण झाले, त्याच्यानंतर आम्ही जेवायला आणि जेवण पण छान. जेवणामध्ये पण सगळं मस्त होतं. भाजी होती पनीरची, आणि त्यानंतर पुरी होती, मटकीची भाजी होती, त्यानंतर पुलाव होता छानपैकी, भजी होते, पापड होते, सगळं प्रकारचं म्हणजे छान असं जेवण होतं. मला त्यातलं काहीच नव्हतं खायचं, पण तरी पण आपलं म्हटलं की डाएट आहे, तर एका दिवसाची काय नाही तर चला मोडूया थोडंसं डाएट. एवढं जेवढं घेतलं ना, 2 पुऱ्या खाल्ल्या, थोडासा भात खाल्ला आणि 1-2 भजे खाल्ले, एवढंच खाल्लं मी. बाकीचं नाही काय खाल्लं. सलाड वगैरे होतं, पापड वगैरे होतं आणि गुलाबजाम होता, तर तेवढं खाल्लं. त्यानंतर मग म्हटलं की बास. त्यानंतर मग आम्ही आलेलो आहे जेवण करून फोटो काढायला. मस्तपैकी फोटोशूट चालू होतं. तर लग्नामध्ये ना हे असं असतं की सगळेजण जेवण बिवण करून येतात, पण हाल होतात ते मात्र नवरी नवरदेवाचे. कारण आहे ना, सकाळपासून त्यांनी बिचाऱ्यांनी काही खाल्लं नाही. एक प्रकारे वेगळं टेन्शन असतं
आणि त्यात नवऱ्या मुलीला पण टेन्शन असतं, नवऱ्या मुलाला पण टेन्शन असतं कसं होईल काय होईल आणि सगळं व्यवस्थित होते की नाही. आणि नवरीला ह्याचं टेन्शन असतं की म्हणजे मी छान दिसते की नाही, मेकअप व्यवस्थित होतोय की नाही, टाईम भेटतो की नाही. नवऱ्या मुलासमोर ते म्हणजे नवीन माणसं, त्याच्यामध्ये लाजणं हे ते भरपूर काही काही गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यांना भूक तर नसतेच, पण नंतर हे असं उभं राहून हे असं फोटोशूट करून हे ते करून आहे ना डोकं दुखायला लागतं. भूक लागून ती क्षमते म्हणजे भूक निघूनच जाते, त्या भुकीला काही हेच नाही राहत. आणि नंतर पार भूक सगळं गेल्यानंतर मग जेवायला भेटतं त्यांना. तर आता सगळेजण हे लोक सगळेजण आहेत ना ते जेवून आलेले आहेत, नवरा नवरदेव सोडून. बाकीचे सगळे जेवण वगैरे सगळे त्यांच्याबरोबर फोटो वगैरे काढायला आलेले आहेत. मला ना लग्नामध्ये गेलं ना तर बिचाऱ्या नवरदेवाची लई क्यू येते, कारण जे ते उठतं ते त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढतं आणि परत जाऊन बसतं. अशा लग्नातले प्रत्येक जणाला फोटो काढायचा असतो, प्रत्येक जणाला हे. आणि त्यानंतर आहे ना तुम्हाला सांगते ना, हे 2 तास फोटो चालू होते, पण त्याच्यामध्ये ना सोलो फोटो नव्हताच एक पण. नवरदेवाचा एक पण असा त्यांचे प्रायव्हेट फोटो अजिबात नव्हते. प्रायव्हेट म्हणण्यापेक्षा त्यांचे दोघांचे एकांतातले फोटो अजिबात नव्हते. आम्ही म्हटलं की एवढा वेळ जे आहे ते मग ह्यांना फोटो काढतायत, तर मग यांचे दोघांचे फोटो का नाही काढले. तर हे सगळेजण येत होते, एक झालं की एक. तर आता मी पण येणार आहे, माझा पण फोटो एखादा तरी निघला पाहिजे ना नवरदेवासोबत, बरोबर की नाही. आता मी पण माझा फोटो काढणार आहे. आणि आमचे ताई दाजी त्यांचं पण फोटो वगैरे झाला, मस्तपैकी एन्जॉय केला. पाऊस होता, नाहीतर छान अजून एन्जॉय झाला असता. आणि छान झालं लग्न. नवरदेव खूप छान होते, सुंदर होते दिसायला. आणि त्यांनी छान असं ड्रेस कॉम्बिनेशन वगैरे पण खूप छान केलं होतं. खूप छान वाटलं लग्नाला जाऊन मला. आणि कोणाचं लग्न म्हणाल तर आमचे दाजी आहेत ना, त्यांची मावस बहीण आहे, नवरी मुलगी आहे ती दाजींची मावस बहीण. त्याच्यामुळं मग मला पण दाजींनी एकदम आग्रहाने नेलं लग्नाला, चल. आणि त्यांच्याकडनं पण आग्रह होताच तसा, त्याच्यामुळं मग गेले. तर आता चला, लग्न वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, पार पडलेलं आहे. आणि आता आम्ही थोडेसे फोटो काढणार आहेत. माझे व्हिडिओ तर चालूच होते, आमचे स्वतःचे सेल्फी फोटो वगैरे ते पण चालूच होते. तर चला आपण काढूया फोटो नवरी नवरदेवासोबत. आणि चला, यांना खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी, वैवाहिक जीवनासाठी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.